नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृतचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख माननीय श्री दीपक विठ्ठल पवार यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक कैलासवासी विठ्ठल देवराम पवार यांचे गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी पहाटे वयाच्या 78व्या वर्षी दुःखद निधन झाले. कैलासवासी विठ्ठल देवराव पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने आणि निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. आपल्या शिस्तप्रिय स्वभाव, सचोटी धाडसी कार्यपद्धती आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे त्यांनी पोलीस विभागात तसेच समाजात आदराचे व मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या निधनाने पवार परिवारावर तसेच त्यांना ओळखणाऱ्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व आदर्श व्यक्तिमत्व गमावलं आहे. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता राहत्या घरून मानव पार्क जुन्या कलंत्री बंगल्याजवळ मालेगाव येथून संपन्न होणार आहे. दिवंगत आत्म्यास परमेश्वर आपल्या श्रीचरणी चिरशांती प्रदान करो आणि पवार परिवारास हे अपरिमित दुःख सहन करण्याची बळ, धैर्य आणि मानसिक शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना. ओम शांती. भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुलांच्या दुःखात सहभागी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार पंजीकृत सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल, समस्त पदाधिकारी व मित्र परिवार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.